हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा आहे. आपल्या चॅनल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. अशात मैत्रिणींनो मस्त मजेत ना, कारण मजेत राहायलाच पाहिजे, कारण जीवन आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे मस्त हसत खेळत राहा आणि प्रामाणिकपणे मेहनत करत राहा. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला आज न उद्या मिळणार आहेच. तर आजचा हा व्हिडिओ आपला स्टिचिंगचा नाही आहे तर ट्रॅव्हलिंगचा आहे. तर तुम्ही बोला ट्रॅव्हलिंगचा का व्हिडिओ करत आहे, तर त्यामागे कारण आहे. माझं काय होतं, बाहेर कुठे गेल्यानंतर काही दिवसामध्ये आपण तो काय एरिया काय बघितला हे विसरून जातो. तिथला इतिहास फारसा माहीत नसतो. मग आपण ते तिथे बघतो आणि नंतर सोडून देतो. म्हणूनच म्हटलं थोडीशी व्हिडिओ बनवावी, म्हणजे जेणेकरून कायमस्वरूपी आपल्या मेमरीमध्ये राहील. म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा ती गोष्ट आपण बघू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ताईंना लांब कुठे फिरायला जायला जमत नाही किंवा ज्यांना इकडे येणं पॉसिबल नाही त्यांना सुद्धा हा एरिया बघता यावा, म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मी काही ट्रॅव्हलिंगचे जास्त व्हिडिओ बनवणार नाही. ज्यावेळी कुठे बाहेर जाईल त्याचवेळी फक्त बनवणार आहे. तर तुम्हाला ते व्हिडिओ बघायला आवडतील का हेही मला कमेंट करून नक्की सांगा. ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवायचा जास्त मला अनुभव नाही आहे, त्यामुळे काही चुकलं तर प्लीज मला माफ करा. तर मी आज तुम्हाला अलिबागमधील कुलाबा किल्ल्याचा थोडासा इतिहास सांगणार आहे. तर मग चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तसं तर आम्ही अलिबागला नेहमी जातो, पण किल्ल्यावरती जायचा कधी योग येत नाही. पण त्या दिवशी अलिबागला गेलेला असताना ओटी होती, त्यामुळे मग आम्ही किल्ल्यावरती जायचं ठरवलं. आणि अगदी समुद्रसपाटीपासून हा किल्ला 1.5 ते 2 किलोमीटर आहे, त्यामुळे आपण सहज पायी जाऊ शकतो. तर ह्या किल्ल्यावरती गेल्यानंतर हा किल्ल्यामध्ये काय काय आहे हे अगदी मी थोडंसं दाखवलेलं आहे. कारण मी ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ बनवत नाही, त्यामुळे मला समजत नव्हतं की आपण शॉर्ट व्हिडिओ बनवूयात की लाँग व्हिडिओ बनवूयात. आणि दुसरं कारण म्हणजे घरातले मेंबर. मी व्हिडिओ काढेपर्यंत घरातले मेंबर खूप लांब पोचलेले असायचे, त्यामुळे मला जास्त शूट घेता आलं नाही. तर जेवढं घेतलं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि थोडंसं माहिती देण्याचा प्रयत्न करते. या किल्ल्यावरती तिकीट काउंटर आहे आणि पर पर्सन 25 रुपये घेतात. किल्ल्यामध्ये एंट्री मारल्यानंतर समोर हे दिसत आहे, हे तिकीट काउंटर आहे आणि समोरच कुलाबा किल्ल्याची माहिती सुद्धा सांगितलेली आहे. तसेच डाव्या बाजूला भवानी मातेचं मंदिर आहे आणि चाफ्याचं झाड सुद्धा आहे. तर हे आपण नंतर येताना बघणार आहोत. ह्या किल्ल्याच्या चारही बाजूला समुद्र आहे, तरी सुद्धा ह्या किल्ल्यावरती ही गोड्या पाण्याची विहीर आहे. आणि या किल्ल्यावरती काही घरे सुद्धा आहेत आणि तिथे लोक राहतात सुद्धा. पण आता मला वाटतं राहत नसतील, आता येऊन जाऊन वगैरे करत असतील. नाहीतर अगोदर म्हणजे 10-12 वर्षापूर्वी इथे लोक सुद्धा राहत होती. आपण इथून सरळ चालत गेल्यानंतर आपल्याला हे गणपती बाप्पाचे मंदिर लागते आणि हे मंदिर राघोजी आंग्रे यांनी बांधलेले आहे. आणि ही गणपती बाप्पाची मूर्ती सिद्धिविनायकाची असून ती संगमरवराची आहे आणि याची सोंड उजव्या बाजूला आहे. या किल्ल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान म्हणजे हे गणपती बाप्पाचं मंदिर. तर संकष्टीला बरेच भक्त या गणपती बाप्पाच्या दर्शनाला येतात आणि गणेश जयंतीला तर इथे खूप मोठा कार्यक्रम सुद्धा होतो, म्हणजे अगदी जेवण वगैरे सुद्धा असते. या मंदिरामधील आतील परिसर अशा पद्धतीने दिसत आहे आणि या मंदिराच्या बाजूला म्हणजेच उत्तरेस मारुतीचे मंदिर आहे, तर दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. आणि हे अगदी जुन्या पद्धतीचं तुळशी वृंदावन किती मस्त आहे, किती छान वाटत आहे दगडामध्ये. या मंदिरातून बाहेर येऊन थोडं पुढे गेल्यानंतर अशा पद्धतीचा एक दरवाजा दिसतो आणि या दरवाजाच्या इथे उभे राहिल्यानंतर बाहेरचा सगळा परिसर दिसतोय. आणि त्या साईडला अलिबागचा बीच आहे आणि या दरवाजाच्या इथे उभं राहिल्यानंतर पाठीमागे समुद्र दिसतो, त्यामुळे पर्यटक इथे फोटो काढण्यासाठी खूप गर्दी करतात. तर तुम्ही बघू शकता की फोटो काढण्यासाठी बरेच मेंबर इथे उभे राहिलेले आहेत. आता आपण या दरवाजाच्या वरच्या बाजूला जाऊयात. तर हे बघा, आपण आता वरती आलेलो आहोत. तर वरती आल्यानंतर वरून आपला परिसर हा असा दिसत आहे. आता सध्या ओटी चालू होती, त्यामुळे पाणी कुठेही दिसत नव्हतं. नाही तर भरती असल्यानंतर सगळीकडे पाणीच पाणी दिसते आणि फक्त हा किल्ला पाण्यामध्ये दिसतो. आणि ओटी असल्यामुळे आपल्याला हे समुद्र सपाटी दिसत आहे. शिवाजी महाराजांनी हे जल किल्ले बांधताना काही ना काही वेगवेगळे प्रयोग केले, त्यापैकी हा एक किल्ला आहे. हा किल्ला बांधताना मोठमोठ्या दगडांचे चिरे नुसते एकमेकांवरती ठेवलेले आहेत. या फटीमध्ये चुना भरलेला नाही, त्यामुळे लाट कितीही मोठी आली तर या फटीमध्ये घुसून नॉर्मल होते, म्हणजे शांत होते. म्हणून एवढे वर्ष होऊन सुद्धा सतत लाटांचा मार खाऊन हा किल्ला अजून सुद्धा टिकून आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी 19 मार्च 1680 साली बांधायला सुरुवात केली. तर त्यांच्या निधनानंतर हा किल्ला जून 1681 मध्ये संभाजी महाराजांनी पूर्ण केला. हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या कारकिर्दीतला आहे. 4 जुलै 1729 मध्ये ह्या कुलाबा किल्ल्यावरतीच त्यांचे निधन झाले. आणि अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या राहिल्या. मी शॉर्ट व्हिडिओ घेतल्यामुळे मला जास्त काही सांगता आलं नाही.
सुरुवातीला जे आपण भवानी मातेचं मंदिर बघितलं होतं तेच हे भवानी मातेचं मंदिर आहे. आत्ता काही वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. सूर्यास्ताची वेळ झाल्यामुळे घरातले मेंबर पुढे गेलेले होते आणि मी पाठी राहिलेली, त्यामुळे जास्त काही शॉट घेतले नाहीत. तर हे बघा, इथून समुद्र किनारा एवढा लांब दिसत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून अलिबागमधील कोणकोणते ठिकाण तुम्हाला बघायला आवडतील किंवा अजून अलिबागमध्ये काय काय फेमस आहे हे तुम्हाला बघायला आवडेल का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.